हाय गाईज. सो सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे. BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 हा 100% होणार आहे. यानंतर BMS साठी डॉक्टर आर्यन लाहोटी जे बुलढाण्याचं कॉलेज आहे ते 100% आलेलं आहे. या दोन गुड न्यूज आहेत. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स वाईज पाहणार आहोत. BMS BHMS साठी किती सीट्स राहिलेल्या आहेत आणि कोणते विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल राहतील आपण ते पाहणार आहोत. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, MBBS BDS चा स्पॉट राऊंड 2 होऊ शकतो का नाही, कारण की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता मी तुम्हाला डिटेल्स वाईज सकाळचा व्हिडिओ सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, BMS BHMS साठी इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे का नाही, हे 100% आहे का नाही, आपण हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर शेवटचं आपण काय पाहणार आहोत, BMS BHMS MBBS BDS जी आपली ओव्हरऑल 2025 ची काउन्सिलिंग आहे ती केव्हा संपणार आहे, कारण की आज 5 जानेवारी 2026 आहे. तर ती काउन्सिलिंग कधीपर्यंत चालेल, गेल्या वर्षी काउन्सिलिंग कधी संपली होती, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला लास्ट सांगतो की गेल्या वर्षी देखील काउन्सिलिंग लेट संपली होती, तर या वर्षी देखील लेट संपणार आहे. त्यामुळे काउन्सिलिंग ही साधारणतः वाढणार आहे. ओके. आणि लास्ट एक काउन्सलर आपली प्रत्येक व्हिडिओची कॉपी करत आहे. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि ह्या व्हिडिओची देखील त्याने 100% कॉपी करणार. 1 ते 2 दिवसात तुम्हाला समजेल. लक्षात समजलं, विद्यार्थी देखील त्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत. स्किप करा गायच, काय प्रॉब्लेम नाहीये. आपण आपली इन्फॉर्मेशन जी खरी आहे ती तुम्हाला मी शेअर करत आहे. ओके. तर आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS BHMS इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत आतापर्यंतचे, आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होणार आहे BMS BHMS साठी आपण ते पाहू. यानंतर MBBS BDS स्पॉट राऊंड 2 चे अपडेट आज येऊ शकतात, त्याचा शेड्यूल येऊ शकतो, आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर काउन्सिलिंग ची लास्ट डेट काय राहील आपण हे देखील पाहणार आहोत. यानंतर BMS BHMS साठी एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स किती राहिलेले आहेत आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत. यानंतर कोणते विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी इलिजिबल राहतील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. इन शॉर्ट आज आपण 4 टॉपिक 1 बाय 1 क्लिअर करणार आहोत. ओके. आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके. सो गाईज, पहिला टॉपिक काय आहे, 2025 ची काउन्सिलिंग लास्ट डेट काय आहे आपण ते पाहणार आहोत. आणि ती 2024 सोबत लास्ट कट ऑफ जी डेट आली होती त्याच्यासोबत आपण कम्पेअर करणार आहोत. ओके. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की अजून किती काउन्सिलिंग चालेल. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा. सो गाईज, 2024 ला ऑल कट ऑफ आहे ना 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2024 च्या आत आला होता. बट BMS BHMS चा 9वा राऊंड गेल्या वर्षी झाला होता आणि त्याचा शेड्यूल काय होता हे तुम्हाला सांगतो मी. ओके. सो गाईज, सिलेक्शन लिस्ट ही 10 जानेवारी 2025 ला आली होती. 10 जानेवारी 2025 ला आली होती. ओके. आणि ऍडमिशन डेट काय होती, 11 जानेवारी ते 13 जानेवारी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 2025 पर्यंत ऍडमिशनची डेट होती. ओके. 13 जानेवारी 2025. ओके. सो कट ऑफ डेट जी आहे 13 जानेवारी 2025 ही होती. ओके. बट या ठिकाणी काय झालं, जी आपली सगळ्यात शेवटची PDF असते, स्टार्टिंग रँक आणि क्लोजिंग रँकचा कट ऑफ जो असतो ऑल MBBS BMS BHMS BDS चा सर्वांचा, तो साधारणतः 24 जानेवारी 2025 च्या आत आला होता बरं का. 24 जानेवारी 2025 च्या आत आला होता. ओके. सो गाईज, ॲज एक्सपेक्टेड 22 जानेवारी 2026 पर्यंत आपली काउन्सिलिंग चालू शकते 2026 ची. म्हणजे एक साधारणतः 22 जानेवारी पर्यंत आपली कट ऑफ डेट येईल आणि सगळी काउन्सिलिंग संपून जाईल 2026 ला. लक्षात, 2025 ची काउन्सिलिंग. ओके. पहिला टॉपिक क्लिअर झाला. सो गाईज, यामध्ये दुसरा टॉपिक पहा, BMS BHMS इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहे आपण ते पाहणार आहोत. मोस्ट ऑफ एक साधारणतः 3-3.5 हजार विद्यार्थी वेटिंग वरती आहेत. सर ह्याचं काय आहे कन्फर्मेशन, ते आता मी तुम्हाला क्लिअर करत आहे. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा. सो गाईज, आज 5 जानेवारी 2026 आहे. ओके. जर वरील शेड्यूल प्रमाणे एक्सपेक्टेड शेड्यूल प्रमाणे जर राहिलं तर इलिजिबल क्रायटेरिया हा 100% खाली येऊ शकतो. वरील प्रमाणे जर हा शेड्यूल राहिला तर. ओके. कारण आपल्याला अजूनही 10 दिवस तरी भेटतील एक राऊंड घेण्यासाठी, महाराष्ट्र असेल किंवा अदर स्टेट असेल. लक्षात,
कारण की डेज लागतात आपल्याला. ओके, मी एक साधारणतः गेल्या महिन्यात लास्ट 31 तारखेपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं इलिजिबल क्रायटेरिया खाली आला 31 तारखेपर्यंत तर आला, अदरवाईज नाही येणार, कारण की कुठल्याही प्रकारचे अपडेट कन्फर्मेशन आणखीन आलेले नाहीयेत. ओके, आत्ता सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं पागाईज. येस आय नो, मी सांगत आहे ना तुम्हाला, गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, आज पण तेच सांगत आहे, येणार आहे, नंतर मी तुम्हाला सांगणार येणार नाही. पण काही कसं आहे माहिती आहे का, या ठिकाणी कन्फ्युजन हेच आहे की येणार की नाही, कन्फर्मेशन कुठल्याच प्रकारचे नाहीये. वेबसाईटवरती नाही, कॉल केला तरी अजूनही कुठल्याही प्रकारचे कन्फर्मेशन भेटतच नाहीयेत. मी खूप ठिकाणी कॉल केला, खूप ठिकाणी इन्क्वायरी केली, सर्व ठिकाणी चेक केलं, पण इलिजिबल क्रायटेरिया बद्दल कुठल्याही प्रकारची एक लिंक किंवा काही अपडेट भेटतच नाहीये. तर सर्व विद्यार्थ्यांना एक ऍडवाइस आहे, काय आहे, स्टडी सुरू राहू द्या जर, आणि होप्स ठेवा. स्टडी सुरू राहू द्या, होप्स पण ठेवा बरं का, कारण की कसं आहे, राऊंड पण होऊ शकतो. जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर तुमचं ऍडमिशन होऊन जाईल, लक्षात. आणि नाही आला तर बॅकअपला आपण रिपीट करतच आहोत, काही प्रॉब्लेम नाही होणार. ओके, नोट, इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ऑल स्टेटसाठी येतो बरं का. इलिजिबल क्रायटेरिया खाली जर आला तर सर्व स्टेटसाठी एकत्र येतो. असा पर्टिक्युलरली कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पुन्हा आपलं महाराष्ट्र असेल, असं एका ठिकाणी पर्टिक्युलरली येत नसतो बरं का काही, आता सांगतो तुम्हाला. ओके, त्यामुळे आहे ना, इलिजिबल क्रायटेरिया जर खाली आला तर सर्वांसाठीच इलिजिबल क्रायटेरिया हा खाली येतो 100%. लक्षात, समजलं. सो स्टील थोडासा वेट करा गाईज, काही लवकर अपडेट आले तर मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट्समध्ये सर्वात अगोदर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. कारण की साधारणतः सध्या तरी मी एकटाच असा काउन्सलर आहे जे शेवटपर्यंत तुम्हाला कव्हर करत आहे, सर्व इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम शेअर करत आहे. बाकीचे जे मोठे मोठे काउन्सलर आहेत किंवा आपल्या कॉपी करून एक दुसरा काउन्सलर करत आहे, असे विद्यार्थ्यांना टाइम टू टाइम इन्फॉर्मेशन अपडेट भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनची काय गरज नाही, पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लक्षात, जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटत राहतील. ओके, आणि आपला ग्रुप देखील जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा आणि नंबरवरती हाय करा. मी तुम्हाला तुमचा नंबर मी सेव्ह करेल, जेणेकरून तुम्हाला स्टेटसवरती देखील अपडेट भेटत राहतील, लक्षात. अपडेट घेत राहा. ओके, आता सगळ्यात शेवटचं पाहायचं तिसरा टॉपिक आहे MBBS BDS स्पॉट राऊंड 2 चे अपडेट काय आहेत आपण ते पाहणार आहोत. यानंतर एक्सपेक्टेड रिमेन सीट्स किती आहेत आपण त्या पाहणार आहोत, आणि यामध्ये कॅन्सल झालेल्या सीट्स कशा आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत, लक्षात. आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज, आज नोटीस येऊ शकते बरं का, 5 जानेवारी 2026 आज MBBS BDS साठी संध्याकाळपर्यंत नोटीस येऊ शकते स्पॉट राऊंड 2 साठी MBBS BDS ला. ओके, लक्षात, समजलं. सो गाईज, MBBS साठी IQच्या सीट्स राहिलेल्या आहेत जास्त प्रमाणात, कमी राहिले असतील मी नाही एक्सपेक्ट सांगू शकत, पण मोस्ट ऑफ IQच्याच जागा राहिलेल्या आहेत, प्लेन जागा राहिलेल्या नाही आहेत. ओके, यानंतर BDS साठी ऍडमिशन कॅन्सल खूप जणांचे झालेले आहेत. एक साधारणतः BDS साठी 150-200 त्याच्यापेक्षा जास्त पण राहू शकतात, ह्याच्यापेक्षा कमी पण राहू शकतात. ह्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही, कारण की 2-3-4-5 2-3-4-5 अशा ऍडमिशन इच कॉलेजच्या कॅन्सल झालेले आहेत. कारण की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला स्कोप नाही अशा ठिकाणी विद्यार्थी जात नाही. आणि आता देखील सांगत आहे, BDS ला इन फ्युचर, आता ना इन फ्युचर 2027, 2028, 2030, 35, 40 कुठल्याही प्रकारचा स्कोप भेटणार नाही या बॅच पासून बरं का. त्याच्यामुळे आहे ना, BMS भेटत असेल तर BMS करा, BDS ला टाइम वेस्ट बिलकुल करू नका, कारण की झाला स्टील वेट करा तुम्ही. ओके, आणि BDS ला काय करत नाही म्हणून सांगतो तुम्हाला, कारण की BDS ला कुठल्याही प्रकारचा स्कोप नाहीये, कारण की विद्यार्थी BDS करून बसलेले आहेत आतापर्यंत एक्झाम देत गव्हर्नमेंटची. जर तुम्हाला 5 वर्ष घालायचेच असतील तर करा BDS तुमच्या मनाने, मला काय करायचंय, लक्षात. सो BDS शक्यतो करू नका. ओके, पर्सनली तुम्हाला शेअर करतोय मी. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट आहे, स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो. आता सांगतो, कॅटेगरीचा बेनिफिट स्पॉट राऊंडला नसतो. आता अपडेट आलेली आहे, नोटीस आलेली आहे की स्पॉट राऊंडला देखील कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार, पण ती काही लिगली आलेलं नाहीये. न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. न्यूजपेपरमध्ये आलेलं काय खरं होतं का, सगळं खरं होईल का, नाही. जोपर्यंत एखादी ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत आपण खरं धरायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगतो, समाज कल्याणानं तर सांगितलेलं आहे, खरं आहे,
पण जोपर्यंत ऑफिशियल नोटीसच आली नाही तर मी तुम्हाला आपण कन्फर्मेशन देऊ शकत नाही. त्यामुळे स्टील आता तरी कॅटेगरीचा बेनिफिट भेटणं पॉसिबल नाहीये. बघू पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला च्या बॅचला काय होतं ते. ओके, सो कॉलेज भेटलेले स्टुडंट या ठिकाणी इलिजिबल राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज अलॉट झालेलं आहे असे विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल राहणार नाहीयेत. स्पॉट राऊंड आहे गाईज, तुम्हाला मेल करावा लागतो. लक्षात आले की सांगेलच तुम्हाला मी. ओके, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला लवकरात लवकर देईल, कारण की एकच दिवस भेटतो आपल्याला. ओके, यानंतर सगळ्यात चौथा टॉपिक मेन आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 चे अपडेट काय आहेत आणि रिमेनिंग एक्सपेक्टेड सीट्स किती राहिलेले आहेत. BMS असेल BHMS असेल. आणि गुड न्यूज मध्ये काय आहे, राऊंड तर हा 100% होणार आहे आणि डॉक्टर आर्यन लाहोटीचं कॉलेज हे 100% आलेलं आहे, जे की बुलढाण्याचं आहे. ओके, लक्षात. आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 100% होणार. मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे 100% होणार. ओके, रिझन काय आहे, नवीन कॉलेज जे की बुलढाण्याचं आलेलं आहे हे एक, आणि न्यूज पेपरमध्ये देखील साधारणतः 276 सीट्स या वॅकंट राहिलेल्या आहेत आयुर्वेदासाठी, हे देखील आहेत. त्यामध्ये BOMSच्या आणि BHMSचे देखील अपडेट दिलेले आहेत, हे तुम्हाला मी आता शेअर करेल. ओके, सीट्स पण आहेत, आल्या होत्या. ओके, लक्षात समजलं, हे न्यूज पेपरमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे राऊंड हा 100% होणार, 100%. ओके, आता पुढचं भाग आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस ही या वीक मध्ये 100% भेटून जाणार. या वीक मध्ये तुम्हाला 100% भेटून जाणार. 5 ते 10च्या आत तुम्हाला नोटीस भेटून जाईल. लक्षात, जर इलिजिबल क्रायटेरिया आला तर डेट वाढते, पण नाही जर आला तर पुढच्या 3-4 दिवसात काउन्सिलिंग संपून जाते BMS BHMS साठी. लक्षात समजलं तुम्हाला. सो स्टील वेट गाईज. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, BMS साठी रिमेनिंग सीट्स किती राहिलेल्या आहेत. गव्हर्नमेंट साठी या 2 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, प्रायव्हेट साठी 72 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, आणि नवीन जे बुलढाण्याचं कॉलेज आलेलं आहे या ठिकाणच्या 100 जागा, म्हणजे सो एक्सपेक्टेड लाईक 200-220 पर्यंत जागा राहिलेल्या आहेत BMS प्रायव्हेट साठी. लक्षात, आणि गव्हर्नमेंटच्या वेगळ्या 2च जागा. ओके, समजलं. यानंतर BHMS पहा गाईज, BHMS साठी देखील रिमेनिंग सीट्स राहिलेल्या आहेत. गव्हर्नमेंटच्या 3 जागा राहिलेल्या आहेत, प्रायव्हेटच्या 86 जागा राहिलेल्या आहेत, आणि एक्सपेक्टेड 110 पर्यंत BHMSच्या सीट्स राहू शकतात किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त राहू शकतात, कारण की विद्यार्थ्यांनी ही सीट सोडलेली आहे. शेवटचे 4 महिने राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते विद्यार्थी मोस्ट ऑफ रिपीटचा विचार करत आहेत, कारण की BHMSला पण थोड्या प्रमाणात स्कोप नाहीये. पण BDS आणि BHMS मध्ये जर निवडायचं बोललात तुम्ही तर BDS चांगलं राहील. BHMS होमिओपॅथी नाही चांगलं राहणार. लक्षात, तुमच्या इच्छेनुसार डिसिजन तुमचा आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, नोट आहेत शेवटच्या 2. ओके, पहिली नोट पहा, BMS BHMS कॅप राऊंड 1 ते 4, कॅप राऊंड ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 ते 4 मध्ये आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 4 मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, किंवा त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं होतं, किंवा त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलं होतं, किंवा त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये, असे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला इलिजिबल राहणार नाहीयेत. ते चॉईस फिलिंग करू शकणार नाहीयेत. इन शॉर्ट, या राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील, ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत एकही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये असेच विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहतील स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी. तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नसेल, ऍडमिशन कॅन्सल केला असेल, ते पुढच्या गोष्टी राहिल्या. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असेच विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहतील स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला BMS आणि BHMS साठी. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर सगळ्यात शेवटचं पहा गाईज, इफ इलिजिबल क्रायटेरिया खाली आला, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर नवीन रजिस्ट्रेशन सुरू होतात. तर अशा ठिकाणी अशा वेळेस काय होतं, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले पण ते कॅन्सल केले असतील किंवा त्या विद्यार्थ्यांनी सीट सोडली असेल तर असे विद्यार्थी परत नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. पण तुमचं ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जर त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन नाही होणार. त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त 1000 किंवा 5000चं पेमेंट करावं लागेल IQची सीट असेल तर. लक्षात समज तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील, काही विचारायचं असेल, कट ऑफ बद्दल विचारायचं असेल, आमचा नंबर लागेल का नाही विचारायचा असेल,
तर तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके. आणि इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये 100% तुमची कॅटेगरी टाका, तुमचा स्कोर टाका आणि तुमच्यावरही अजूनही किती विद्यार्थी वेटिंगवरती आहेत ते टाका. त्याला पाहून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला BMS किंवा BHMS भेटेल का नाही. लक्षात तुमच्या कॅटेगरीनुसार. ओके. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.